स्टॉक करेक्शन. उपयोग. यामधून प्रॉडक्टचा स्टॉक वाढवून किंवा कमी करून करेक्ट करता येतो. स्टॉक करेक्शन डॉक्युमेंटची एंट्री करणे. स्टॉक करेक्शन डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी ॲक्मे इनसाइट विंडोमध्ये मेनू बारवरील बिलिंग मेनूवर क्लिक करा. डॉक्युमेंट लिस्ट मेनूवर क्लिक करा. सिलेक्ट फ्रॉम डॉक्युमेंट मास्टर विंडो ओपन होईल. यामध्ये स्टॉक करेक्शन या पर्यायावर डबल क्लिक करा. लिस्ट ऑफ स्टॉक करेक्शन विंडो ओपन होईल. सर्च बॉक्समध्ये 791 हा नंबर टाईप करून देखील स्टॉक करेक्शन डॉक्युमेंट ओपन करता येते. नवीन डॉक्युमेंट ॲड करण्यासाठी इन्सर्ट की प्रेस करा. रेकॉर्ड विल बी ॲडेड विंडो ओपन होईल. यामध्ये डेट आणि डॉक्युमेंट नंबर आपोआप घेतला जाईल. फ्रॉम लोकेशन. यामध्ये ज्या लोकेशनचा स्टॉक करेक्ट करायचा आहे ते लोकेशन सिलेक्ट करा. ॲडजस्टमेंट मेथड. यामध्ये पुढीलपैकी एक मेथड सिलेक्ट करा. ॲड ऑर लेस एंट्री. हा पर्याय सिलेक्ट केल्यास प्रॉडक्टचा स्टॉक कमी करता येतो किंवा वाढवता येतो. जसे प्रॉडक्टचा बॅलन्स 50 असेल आणि त्यामधून 5 क्वांटिटी कमी करायची असेल किंवा 5 क्वांटिटी वाढवायची असेल तर ती यामधून करता येते. क्लोजिंग स्टॉक एंट्री. यामधून प्रॉडक्टची क्वांटिटी ॲड किंवा लेस करण्याऐवजी हवी असणारी क्लोजिंग क्वांटिटी डायरेक्टली टाईप करता येते. प्रथम आपण ॲड ऑर लेस एंट्री हा पर्याय सिलेक्ट करून प्रॉडक्टची एंट्री करूया. प्रॉडक्ट नेम सिलेक्ट करून एंटर केल्यानंतर बॅच डिटेल्स विंडो ओपन होईल. ज्या बॅचची क्वांटिटी करेक्ट करायची आहे ती बॅच सिलेक्ट करा. याच विंडोमधून प्रॉडक्टची नवीन बॅच ॲड देखील करता येते. नवीन बॅच ॲड करण्यासाठी F2 की प्रेस करा. बॅचची सर्व माहिती भरून ॲड बटन क्लिक करा. हवी ती बॅच सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. बॅचमध्ये क्वांटिटी ॲड करायची असेल तर ॲड टू स्टॉक हा पर्याय सिलेक्ट करा आणि बॅचमधून क्वांटिटी कमी करायची असल्यास लेस फ्रॉम स्टॉक हा पर्याय सिलेक्ट करा. क्वांटिटीच्या समोर ॲड करायची किंवा लेस करायची क्वांटिटी टाईप करा आणि एंटर की प्रेस करा. या विंडोमध्ये आयटम करंट बॅलन्सच्या समोर सर्व बॅचची मिळून क्लोजिंग क्वांटिटी दिसते. प्रिव्हियस बॅच बॅलन्सच्या समोर बॅचची ॲड किंवा लेस करण्यापूर्वीची क्वांटिटी दिसते आणि न्यू बॅच बॅलन्सच्या समोर ॲड किंवा लेस केल्यानंतरची बॅचची क्लोजिंग क्वांटिटी दिसते. या विंडोमधील सर्व माहिती भरल्यानंतर ओके बटन क्लिक करा. अशा प्रकारे सर्व प्रॉडक्टची क्वांटिटी करेक्ट केल्यानंतर डॉक्युमेंट सेव्ह करा. आता आपण क्लोजिंग स्टॉक एंट्री ही मेथड सिलेक्ट करून प्रॉडक्टची एंट्री करूया. प्रॉडक्ट आणि बॅच सिलेक्ट केल्यानंतर ॲक्च्युअल बॅलन्सच्या समोर प्रॉडक्टची क्लोजिंग क्वांटिटी टाईप करा आणि एंटर की प्रेस करा. आता ॲड ऑर लेस क्वांटिटीच्या समोर बॅचची ॲड झालेली क्वांटिटी किंवा लेस झालेली क्वांटिटी आपोआप दिसू लागेल. ओके बटन क्लिक करा. प्रॉडक्टची आयटम वाईज, मॅन्युफॅक्चरर वाईज किंवा ग्रुप वाईज सर्व बॅचची क्वांटिटी नील करायची असल्यास कर्सर इन्व्हेंटरी ब्लॉकमध्ये असताना F8 की प्रेस करा. सिलेक्ट ऑप्शन विंडोमध्ये हवा तो पर्याय सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. आयटम वाईज हा पर्याय सिलेक्ट केल्यास प्रॉडक्टची पिक लिस्ट ओपन होईल. हवा तो प्रॉडक्ट सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. आता सिलेक्ट केलेल्या प्रॉडक्टचा सर्व बॅचेसचा स्टॉक नील झालेला दिसेल. अशा प्रकारे प्रॉडक्टचा स्टॉक करेक्ट केल्यानंतर डॉक्युमेंट सेव्ह करा.